येस संदीप आपल्या लाडक्या खेळाडूला ते श्रद्धांजली दिली जाते. येस जाऊया आणि 2 मिनिटं थोडंसं उभं राहा मी विनंती करेन. ओम शांती शांती. येस जिथे कुठे आमचा लाडका संदीप असेल आणि मॅचेस असेल तर मित्रा तुझी खूप आठवण आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान आलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे फिल्डर करणारा संघ आहे तो आपल्या आठवणीतून आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली तिथपर्यंत दिल्या जातात त्यांच्या माध्यमातून. 85 टायगर्स आणि दाराबे स्ट्रायकर्स 12th मॅन तर 85 टायगर्स आणि दाराबे स्ट्रायकरचे दोन्ही यस स्वागत आहे. दाराबे स्ट्रायकर्स टीम कॅप्टनने ते टॉस जिंकलेला आहे आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. NMPL पाहिलं तर दाराबे स्ट्रायकर्स हाच पहिला पर्वाचा स्वप्नील मात्रेचा संघ NMPL मध्ये विजेता चॅम्पियन्स होता. पाहूया पर्व दाराबे प्रीमियर लीग जी आहे 2025 पर्व ती मध्ये ती दमकम दाखवेल काय या पहिल्या मॅच मध्ये आपण जाऊया आणि पाहूया त्यांचा खेळ फिल्डिंग करताना. त्यांच्या विरोधात 85 टायगर्स जो सतीजी भोईर आणि हेमंत भोईर यांचा टीम आहे. ॲज कॅप्टन पाहिलं तर विशाल भोईरला हँडल करणार आहेत आणि धीरज भोईर हे पाहिलं तर दाराबे स्ट्रायकरचा टीम लीडर कॅप्टन. त्याचबरोबर स्वप्नील म्हात्रे आणि त्याचे बंधू आकाश म्हात्रे हे संयुक्तरित्या दाराबे स्ट्रायकरचे संघ मालक. तिसरी मॅच आपल्या भेटीला टायगर्स सतीश भोईर नॉर्थ आफ्रिकावरून ओ माय गॉड हेमंत भोईर या दाराबे प्रीमियर लीगचा हा मॅच पाहतात आहे. स्वागत आहे हेमंत भोईर. एवढ्या दुरून जरी गेल्यात परंतु प्रीमियर लीगच्या मॅच जी आपल्या मालकीचं आहे 85 आपण पाहतात आपलं सरस स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. पॉइंट अँड पॉइंट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर जॉय पहिला ओव्हर हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क करत दशरथ भोईर 40+ सन्मान्य डावखुरे गोलंदाज आहेत. चांगला खेळ आतापर्यंत सुरेख असे गोलंदाज टाकलेत. जिथे जिथे आम्ही दशरथ भोईर यांना पाहिलं तेव्हा तेव्हा डावखुरे मॅजिक कसा स्पेल्ड प्रत्येक मॅच मध्ये टाकलंय. ते डावखुरे गोलंदाज काय करेल या मॅच मध्ये. समोर आहे संजय पाटील. पहिला चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न डाऊन द बॉल पहिली सफलता. ओ माय गॉड पहिला चेंडू गोल्डन डकचा शिकार 0 बरबाद. म्हणून म्हटलं ते खूप इम्प्रेसिव्ह बॉलर आहे. कित्येक मॅच आपल्या डावखुरेच्या गोगलीवर त्याच्या विरोधामध्ये आपण आरके ब्रदर्सला पाहणार आहोत. या टीमला जसे एक इनिंग ब्रेक होईल मध्यांतर होईल इंटरव्हल नंतर आम्ही चौथी मॅचची टॉस घेणार आहोत. दाराबे वॉरियर्स विपक्ष आरके ब्रदर्स यांनी सज्ज राहायचं. चला प्रत्येक गणेश कृष्ण नाईक जो नाश्त्याची व्यवस्था करत आहे. चला प्रत्येक कर्णधारांना विनंती का आपला प्रत्येक कॅप्टनने आपल्या प्रत्येक टीमचा नाश्ता त्यांच्याकडून कलेक्शन करायचं आहे सुपूर्द केलं जाईल. गणेशजी नाईक यांच्या कडे चोख व्यवस्था आहे. चला बरोबर आमच्या जो मुख्य व्यासपीठ आहे डायस आहे त्याच्या डाव्या बाजूला आदरणीय कार पार्किंग आहे. तिथून आपल्याला हा नाश्त्याची सोय केली जाईल. प्रत्येक कॅप्टनने यायचं आणि तिथे आपल्या संघासाठी जो नाश्ता पुरवण्यात आलेला तो त्यांच्याकडून कलेक्ट करून घ्या ही नम्रतेची विनंती. दशरथ भोईर पहिल्याच बॉलवरती एक किमतीमान विकेट घेऊन गोलंदाजी सुरुवात केली. पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर हाताळताना
8-5 टायगर्स आणि धारावे स्ट्रायकर्स अशी मॅच मैदानात फिल्डिंग करताना धारावे स्ट्रायकर्स सुनील म्हात्रे, आकाश म्हात्रे यांचा टीम, धीरज भोईर टीम कॅप्टन. इन ॲट क्रमांक 3 वर तेजेश बांदल बॅकफुट वर गेलेला, स्केअर केला, डीप स्केअर ऑफ द पॉइंटला, चेंडू होतो फरार, 4 रन. बॅकफुट वर जागा बने, स्क्वेअर ऑफ द पॉइंटला स्केअर केलं, दणदणी चेंडू सीमेरेषेच्या बाहेर, पहिला चौकार. खऱ्या अर्थ दशरथ भोईरनं पहिल्या चेंडूने विकेट घेता बॅकफुट बघायला जागा बनवली, परंतु जातोय हा गोशांकी क्षेत्रात सिंगलसाठी. चांगली फलंदाजी आलेल्या 3ऱ्या क्रमांकावर तेजेश बांदल स्वतः पोहोचले 6 वर आणि टीम मात्र पोहोचते 7 वर. तोही 7, कारण पहिल्याच चेंडूवर किमती म्हणून विकेट. संजय पाटीलला बाद केलं, लॉप करण्याचा प्रयत्न अपुरा पडला. यॉर्क करण्याचा प्रयत्न, इनटू द परफेक्टली ब्लॉक, फ्लिक केलं, फ्लिक ऑफ द रिस्ट. काऊकाच्या ठिकाणी स्वतः कॅप्टन आहे धीरज, मिस्टर 360 हे नाव गिवन टू द विघ्नेश मडवी. या लाडक्या खेळाडू मिस्टर फिक्झिबल, मिस्टर मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द सिरीज 2 नामं मात्र विघ्नेशने दिल्या धीरजला. पहिल्या ओव्हरची चांगल्या झाली समाप्ती. म्हटलं होतं अतिशय जबरदस्त गोलंदाज, कित्येक वेळा इम्प्रेस करणारा गोलंदाज पाहिलं तर धारावी प्रीमियर लीग मॅच क्रमांक 3 आणि तोच प्रभाव सोडलाय जो इतर मॅच मध्ये जो सोडतो ना, सेम तशी टिपिकल बॉलिंग. 8 डाव फक्त खर्च केल्या आणि पहिल्या चेंडूवर संजय पाटीलची बेस्ट विकेट, 0 वर बाद. 3रा मॅच आपल्या भेटीला धारावी वॉरियर्स आणि माहिरा मिस्ट्री याच्या मॅच सुरुवात झाली होती. ती मॅच अखेरकार जिंकली धारावी वॉरियर्स. नाईकच्या विरुद्ध तर पहिली मॅच धारावी वॉरियर्स जिंकला. त्याचबरोबर 9-2-2 धारावी आर्मी विरुद्ध RK ब्रदर नुकतीच मॅच झाली. ती मॅच लवकर खेचली मी म्हणेन सुशांत नाईकने. व्हॉट अ परफॉर्मन्स ऑफ द ऑलराऊंडर परफॉर्मन्स सुशांत नाईक. बॉलिंग टाकली, बॅटिंग केली, त्यानंतर फिल्डिंगचा जलवा दाखवला आणि त्याला घोषित केलं प्लेअर ऑफ द मॅच. AR स्ट्रायकर कडून दिलेत प्रेम नाईक, जे एअर स्ट्रायकरचे सर्व्हिसवर आहे आणि त्यांच्याकडून सन ग्लासेस देण्यात आलं. ऑन द अप ड्राईव्ह करत काऊकडून दूरवर जाईल, लॉंगॉपच्या ठिकाणी फील करेल तोपर्यंत 2 धावा अर्जित केल्या. 2 धावसंख्या मात्र पुढे सरकते. पहिल्यांदा बॅटिंग करतात मॅच क्रमांक 3 आपण पाहतो. 8-5 टायगर्स आता पोहोचते 10 वर. हे लीगचा नियम आहे. आयकॉन 3 गडी बाद झाल्याशिवाय किंवा 2 ओव्हर झाल्याशिवाय मैदानाच्या आत येणार नाही. हा लीगचा नियम आहे. हवेमध्ये खेळलेला पोचच्या बाहेर होता. खऱ्या अर्थानं क्रिकेट पासून बराच लांब राहिलाय विकी भोईरचा भाऊ प्रतीक. परंतु एक वेळ होता दोन्ही बंधू अक्षरशः स्वेल लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ या ठिकाणाचं जे अंतर आहे ते अंतर एवढ्या जोराने कापायचे. द बेस्ट फिल्डर ऑफ द मच्छिंद्र स्मृती प्रतीक. सुपर बॉलिंग इनटू द ब्लॉक, उत्तर नव्हतं. सरळ गेल्या विकेटच्या पाठीमागे डॉट धाव मात्र मिळत नाही. दुसरं पण किती तर बॉलिंग मार्कवर पाहिलं तर गोलंदाजी टाकण्यासाठी प्रशांत नाईक क्लेबर बॉलर. पण त्याच्यामध्ये आता थोडंसं बेरबदल केलंय. प्रशांतचा दीपक ठाकूर खुल्या गटामध्ये निश्चित पाहतो, परंतु ती जबाबदारी शेवटचं जेव्हा तुम्हाला घेऊन जातो 10-15 वर्ष तेव्हा शान आहे नो डाऊट. बॅकफुट वगैरे जागा मला हलक्या त्याने फक्त लॉंग लेगच्या दिशेने घोषांकी क्षेत्रात सिंगल मिळेल. नवीन आला बॅटर आपण पाहतोय आदित्य. सिंगल खातं कुठे धावसंख्या पुढे सरकते. 5 ओव्हरची मॅच क्रमांक 3 पर्व 3 आपल्या भेटीला धारावी प्रीमियर लीग आले. आजचा पहिला दिवस रात्रीचा केला आपण मैदानाच्या आत. मॅच क्रमांक 3 8-5 टायगर बॅटिंग करताना जोरदार हमला, बॉल डाउन द बॉल.
हो चेंडू दिसेन असं झालं होता कारण पहिले ते धाव घेतली होती प्रतीक भोईरने पण ते चेंडू 30 यार्डच्या आतमध्ये सॉफ्ट डिस्मनची संधी होती झेल सोडल्या ड्रॉप द कॅच स्वतः बॉलवर गेला होता चेंडूच्या काळी परंतु नीटचा मात्र दिसला न करण्याने झेल त्याच्या हातून सुटले ड्रॉप द कॅच दरम्यान मात्र धाव मिळते 1-14 पोहोचले टाइम सेट केलेला आहे 4 मिनिटांनी 38 सेकंद झाल्यात आणि ओव्हर क्रमांक मैदानाच्या आत दुसरं चालू आहे 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं परंतु टाइम आम्हाला दाखवतो 4 मिनिटांनी 49 सेकंद बराचसा बेल आहे पण स्पीडअप करावं पिचिंग डाऊन द लेग साइड विनोदजी भगत सांगता इट्स वाईट एक्स्ट्रा धाव मिळते धावसंख्या थोडीशी हलकीशी पुढे जाताना पहिल्यांदा बॅटिंग करताना 8-5 टायगर्स क्षितिजी भोईर हेमंत भोईर जे नॉर्थ साऊथ आफ्रिकेकडून मॅच बघतायत मॉरोक्को आय थिंक कॅपिटल साऊथ आफ्रिका किती प्रचंड या संघ मालकाला क्रिकेटचा बेट पहा क्रिकेट असं सांगतो भारताच्या कुठेही कानाकोपऱ्यात जेव्हा जेव्हा क्रिकेट आपल्या गावात आपल्या एक परंपरा आपली जी संस्कृती आहे त्याचं निश्चित पाहावं ते पाहतात हेमंत भोईर स्वागत आहे पुन्हा एकदा जोरदार लावले पंप विकेट LBW लेग बिफोर द विकेटची शिकार बॅट्समन आउट धीराज भोईर 360 असा डेंजर हाय बॅट्समन धीराज भोईर 360 ऑलराऊंडर धारावे गावचा धीराज भोईर 360 अजून म्हटलं तर क्लास इज परमनंट जरी दूर राहिला जरी दीपकला मात्र मी प्रमोट करतो कारण दीपक हे उद्याचं भविष्य आहे परंतु माझी जादू मात्र कमी झाली नाही फक्त एक यंगस्टरसाठी मी 2 पावलं मागं सलाम आहे प्रशांत नाईक काय स्पेल टाकल्यार फक्त 7 धावा पॉवर प्लेचं दुसरं बर आपलं पहिलं टाकतात 7 धावा 2 झटके दिले 2 गडी बाद अवघ्या 7 धावा 2 ओव्हरची समाप्ती 15 वर 3 गडी बाद सद्यस्थिती नाजूक आहे पहिल्यांदा बॅटिंग करता मंथन दिलं धारावे स्ट्रायकर धीरज भोरने वॉन द टॉस अँड इच्युत द बॉलिंग पॅच योग्य निर्णय ठरवला दोन्ही बॉलरने पहिलं ओव्हर टाकलं दशरथ भुईरनं टावकर गोलंदाज 40+ फक्त 8 धावा आणि एक पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्याचा कारनामा केला संजय पाटीलला आउट करताना क्रमांक 3 ओव्हर पहिला चेंडू गुडलँड टप्पा चेंडूला आत आणलं होतं मिस्टर मिंगस्ट्रोक दूरवरून प्रतीक भोईर येईल मिसफिल्डिंग झाली तोली त्याचा संधीचा पुरेपूर फायदा घेतला 1 into द कन्वर्ट 2 धाव मात्र पूर्ण झाल्यात 17 वर पोहोचते 3 गडी बाद 17 वर 3 चांगले क्रिकेट आपल्या भेटीला धारावी प्रीमियर लीग 2025 आज दिवस रात्रीतला पहिला दिवस पहिली मॅच जिंकण्याचा कारनामा केला धारावी वॉरियर्सने आतिश पाटील आणि आदित्य पाटील हे संगमाची टीम जोरदार हमला बोल डाऊन द बॉल झेल ओ माय गॉड ड्रॉप द कॅचेस विन द मॅचेस पकडो कॅच जीतो मॅच इस संकल्पनात काय प्रतीक भोईर त्याचा हौसला अफजाईज करताना त्याचा आत्मविश्वास वाढवताना जे आपल्याला सचिनने दिलं जे धीरजने आपला विश्वास तसंच मी विश्वास ठेवतो यंगस्टरवर हरकत नाही मित्रा हे व्यासपीठ आहे याच्यानं चुनूक दाखवण्याची संधी अशा वारंवार मिळणार नाही कॅच पकडावं लागेल झेल सुटला नवसंख्या सिंगिल मध्ये स्कोर मात्र 18 वर बॉलिंग मार्कर शुभू अपसाइड ऑप्शन बॅकवर्ड कट केलं बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी क्षेत्रशंत पळाले पण चेंडू त्याच्यानंतर टर्न झाला गेला गोषण क्षेत्र मिळेल अवघी सिंगल उदयजी तांडेल आणि विनोदजी भगत जे अंपायर आहेत मुख्य अंपायर उदयजी तांडेल आणि स्क्वेअर ऑफ द विकेटला पाहिला तर विनोदजी भगत तद्नंतर गुरुनाथ पाटील असे 3 अंपायर ज्यांनी टेनिस क्रिकेटचं विश्व व्यापलंय खूप गवगाव आहे अंपायरचा विचार केला तर खूप मागणीतले हे 3 अंपायर तिसरं बघितलं होतं बॉलिंग मार शुभ कमजिंग बोर्ड राईट मोर बॅकवर्ड ऑफसाइड ऑफस्टम इट्स खूप पिचिंग झाला आणि त्याला दंडित करताना इशारा दर्शवतात अंपायर उदयजी तांडेल का खराब चेंडू एक्स्ट्रा धाव मिळते स्कोर मात्र 20 वर थोडा दिशेपासून भरकटले मेने शुभ 2-1-1 आणि लगातार हा पहिलाच वाईट दुसरा वाईट बॉलर इनटू द परफेक्टली ब्लॉक अँगलचा चांगला वापर केला उंची जास्त आहे पहा उंचीनंतर तो चेंडू कितीपर्यंत हायने सुटतोय ऑलमोस्ट
5.11 ऑलमोस्ट 6 फीट, त्याच्यानंतर 2 फीट अंगून म्हणजे 8 फीटच्या वरून जस्ट लाईक द जोएल गव्हर्नर अगेन्स्ट सनी मनोहर गावस्कर च्या बरोबर जसं चेंडू मध्ये 8 फीट वरून यायचा मुश्किल असतो. ती एलिमिनेशन कमता. ओ माय गॉड, पुन्हा एकदा फंबलिंग जाण्याचा प्रयत्न जरूर होता पण चेंडूला अडवलं. चेंडू वर 10 पूर्ण केली, त्याचं रूपांतर केलं दोन्ही बॅटरने. दुसऱ्या धावेमध्ये 2 धावांत अर्जित केली. 2 धावसंख्या पुढे सरकते. चांगली बॅटिंग केली जाते. पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकावर आघाडीला संदेश पाटील, आदित्य मग ते ही बात कर ना. आदित्य एलिमिनेशनची कमतरता. डाऊन द बॉल, झेल ड्रॉप. खूप संध्या निर्माण केले होते बॉलरने पण त्याच्यात पाणी फिरवले मी म्हणेन. एक स्क्वेअर लेगला, त्याच्यानंतर इनसाइड द सर्कल. एक ज्येष्ठ खेळाडू आम्ही समजू शकतो 50च्या जवळपास आलेल्या देशाचे बाहेर होऊ शकते कारण विजन थोडीशी दूरदृष्टी कमी होते जेव्हा जेव्हा तो क्रिकेट खेळता. म्हणून तर 38-39 सेट टू गुड बाय आंतरराष्ट्रीय खेळाडू निरोप घेतात. परंतु आम्ही कमाल करते 40+ या 50+ वर ऑलमोस्ट 60 परत पोहोचलेत. त्याचा सर्व श्रेय जाईल प्रदीप पाटील मास्टर. स्वस्थ शरीर आयुष्यमान ही संकल्पना 21व्या वर्षात पोहोचले, त्याचा सार्थक अभिमान सर्व नवी मुंबईकरांना आहे. इथे मॅच क्रमांक 3 पहिल्या इनिंग मध्ये खेळताना 8-5 टायगर्स 3 गड्यांच्या मोबदल्यात आता पोहोचले 25 वर. 8 मिनिटं होत आहेत. ओव्हर क्रमांक 3 संपले. 4थी ओव्हर. टीम कॅप्टन मिस्टर 360 त्यांच्या सन्मानार्थ एक गाणं वाजवलं आमच्या डीजे ऑपरेटरनं. ओ ग्रेट बॉलिंग आहे. टप्पा पण स्विंग कसं झालं पहा. परफेक्टली गुड लेंडर, फिंगर्स रोल अँड दॅट इज अ लवली आउट स्विंग इन टू द हँड ऑफ द विकेट कीपर. डॉट उत्तर नव्हतं. बॅकफुट वर. नाव द कॅप्टन टू कॅप्टन अगेन्स्ट कॉन्टॅस्ट. मजेल पंच चांगला मारतो विशाल पण ती संधी देईल का? मजा येते जेव्हा जेव्हा मोठमोठे आयकॉन समोर येतात. पुढे सरसावले ऑन दम. ओ माय गॉड, कसा बदललेला वापर. ओ द लॉंग ऑन. इट्स आउट ऑफ द बॉल. रन. एक हलकी सी चुकी, एक हलकी सी मिस्टेक. कुठे निघाला. जास्तीत जास्त 2 ओव्हर थ्रो झाल्या. सीमारेषेच्या बाहेर आल्या 6 जोडल्या जातील. 8-5 टायगर्स या टीमच्या स्कोअर मध्ये 38 बनलाय. काय करेल कॅप्टन? परंतु कॅप्टन समजून घेणार आहे कारण यंगस्टर साठी हा व्यासपीठ आदरणीय स्पर्धेचे सर्व सुनीलजी पाटील याने आणून दिले. बैठक प्रॉपरली मारली आहे पण मैदानाच्या आत. डाऊन द बॉल. खेळ झाला इथे मात्र समाप्त. बॅट्समॅन आउट. गडी क्रमांक 4 इथे परतलाय. आदित्य इज गॉन. 4 गडी बाद.
4 ओव्हरची झाली समाप्ती. बरोबर घड्याचे आकडे सांगतायत खूप लवकर, मात्र 4 ओव्हर संपले 11 मिनिटांमध्ये. इंटरेस्ट मध्ये फक्त प्रेक्षकांनी दिलं जाईल याची दक्षता घ्या. प्रत्येक मॅच साठी प्लेअर ऑफ द मॅच ए आर स्ट्रायकरचे सर्व प्रेमजी नाईक यांच्याकडून सनग्लासेस. थँक्स सो मच. असं बघा 4 ओव्हरचा खेळ झाले समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना ते 38 वर 4 गडी बाद. आकाश आले विशालला साथ देण्यासाठी. इट्स अ वाईट. पहिलाच चेंडू शेवटचा ओट टाकताना प्रतीक इथं ब्रदर अप बेकी प्रतीक पंढरीनाथ भोईर. गोलंदाजाचा काय वारसा चालवला पहा. जे गोलंदाजाने आपले गुण दिले वडिलांनी ते तंतोतंत पाळले. पंढरीनाथ भोईर यांचे दोन्ही सुपुत्राने. एक तर हाय क्लास बेकी. आता प्रतीक आहे राईट अँड द विकेट ऑफसाइड ऑफ स्टंप. बऱ्याच वेळेला क्रिकेट पासून दूर. त्याचं कारण व्यावसायिक नोकरी निमित्तानं मात्र क्रिकेट पासून दूर राहावं लागतं. वी कॅन अंडरस्टँड. पिचिंग ऑफ स्टंप. इट्स वाईट. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या पोहोचली आता 40च्या घरात. 40 वर 4 पॉइंट खडे केले. शॉट एक्स्ट्रा कबा डीप कबा लॉंग ऑन लॉंग ऑफ. बॅकफूट वर गेला ऑन द अप डाऊन द बॉल. झेल उडाले. झेल छान टिपताना 5 विकेट घरात. कॉट मच्छिंद्र. बॉल बाय प्रतीक भोईर. प्रतीकच्या हाती पहिली सफलता. कॅप्टनने येथे सज्ज राहायचं आहे. एक इनिंग एक मध्यांतर नंतर आपली टॉस होईल. धारावे वॉरियर्स अगेन्स्ट आर के ब्रदर्स. जशी ही ओव्हर संपल्यानंतर दोन्ही कॅप्टन येतील आणि मैदानाच्या आतमध्ये टॉस घेतील सन्मानच्या सोबत. आणि तिथे आमचे लाडके आवाज असेल विघ्नेश मडवी यांची. विकेट गारजले बॅट्समन इथे कॅप्टनला परतावा लागला. विशाल लवकर गेला. षटकार जरूर टोकला धीरजच्या विरुद्ध, परंतु अवघ्या 9 धावांवर वैयक्तिक धावा जोडल्यानंतर मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक 5 अर्धा संघ तंबूत गारत. अजूनही पाहिलं तर 2 वाईडने सुरुवात केली. प्रतीक भोईर नंतर विकेट मजबूर केलं. ऑन द अप टायमिंग मिळाला नाही. एलिमिनेशन कमतरता आणि तिथे मच्छिंद्र सारखा एक जस्ट खेळवणं झेल टिपताना विकेट मात्र मिळवून दिली टीमला 5वी पहिली प्रतीकला. आता मैदानाच्या क्रमांक 7 वर सिद्धार्थ नाईक. चांगली गोलंदाजी. वाईट 2 टाकल्यानंतर जन्मजात गुण कसे येतात बघा. वडिलांचे वांशिक गुण म्हणतो ना, ते गुण मात्र आले दोन्ही मुलांकडे. पंढरीनाथ भोईरचे एक हाय क्लास आणि आता तेच गोलंदाजी जे धडे शिकलेत वडिलांकडून ते टाकताना औचित्य आहे. धारावे प्रीमियर लीग 2025 पर्व 3 मॅच क्रमांक 3. पहिल्या इनिंग मध्ये खेळताना 85 टायगर्स. सतीश भोईर हेमंत भोईर यांचा टीम. बॅकफुट वगैरे जागा बनवली. थ्रू द कमान एक्स्ट्रा कबा. दूरवरून डीप कव्हर येईल. फील करेल एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी. तोपर्यंत वेळ होता. 2 धाबा आपल्या नाबी करण्यासाठी बॅट्समनने चांगला फटका. खूप शॉर्ट पर्यंत होता. बॅकफुट वर जाताना दॅट इज अ थ्रू कव्हर अँड एक्स्ट्रा कव्हर. 2 धावाने 42 बनल्यात. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू मात्र इनिंग संपण्यासाठी पहिली शेष. बॉलिंग टाकताना जे सेट टार्गेट सेट करू शकतो ते प्रतीक भोईर. टीमला किती डिफेंड करण्यासाठी धाबा. चांगला फटका परंतु जेल. एलिमिनेशन कमता. हलकस टायमिंग कमी आणि बॅट्समॅन आउट. लॉंग ऑफ च्या झेल टिपला. आवागडीचं पतन.
भोईर द बॉलिंग मार्क समोर 8व्या क्रमांक आलेला निखिल 42 वर 6 काऊ कॉर्नर मिड विकेट खुला आहे त्यासाठी डीप स्क्वेअर लेग तैनात बॅक फुटबॉल दाखवतो फलंदाजाने एलिमिनेशनची कमतरता परंतु जाईल डिक्लेअर झोन मध्ये खातं खोलतोय डिक्लेअर झोन मध्ये सिंगल घेताना आपल्या नावे करता बॅट्समन निखिल आता एक चेंडूची खेळ मात्र बाकी एक चेंडूचा खेळ बाकी लास्ट डिलिव्हरी चला मी विनंती करतोय चौथी मॅच साठी धारावे वॉरियर्स टीम कॅप्टन आणि आर.के. ब्रदर्स टीम कॅप्टन एक इनिंग टॉस घेतली जाईल नाव लास्ट बॉल शेवटचा चेंडू 77 च्या माध्यमात थेट प्रक्षेपण कव्हरेज केले जातं क्लीन अँड क्वालिटीसाठी ओळखलं जातं 70 धारावे प्रीमियर लीग 2025 पर्व 3 आणि इनिंग क्रमांक पहिला शेवटचा बॉल बॉलिंग मार्कवर प्रतीक भोईर विरुद्ध आहे खेळण्यासाठी बॅट्समन डावखुऱ्याचा आल्या 8 वर निखिल एकने खाता कोळलं लास्ट वर एक धमाकाची आवश्यकता आहे एक ब्लास्ट केलं ना डेफिनेटली द फायटिंग स्कोर एक आव्हानात्मक मात्र स्कोर असेल षटकार आला तर फटका अंदाज झेला खाली खेळाडू फलंदाजाचा झेल टिपला क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र खेळ तमाम होता निखिल गडी क्रमांक 7 हा शेवटचा बॉल दुसरी सफलता अर्जित केली शेवटचा ओव्हर फेकताना टीम कडून प्रतीक भोरने अशा प्रकारे 5 ओव्हरचा खेळ समाप्त धावसंख्या मात्र पहिल्यांदा बॅटिंग करताना 7 गडी बाद 85 टायगर्सने आपल्या स्कोर मध्ये लागली 43 नाव 44 टू टार्गेट अँड ओट टू द विघ्नेश मडवी धारावे वॉरियर्स आणि आर.के. ब्रदर्स चला दोन्ही टीमचे कॅप्टन आणि आदरणीय गणेश नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या आर.के. ब्रदर्स वर्सेस धारावे वॉरियर्स या दोन्ही टीमचे कॅप्टन चला मनोज नाईक वर्सेस सामना आपल्याला पाहायला मिळेल सिद्धेश म्हात्रे चला मनोज नाईक आपण देखील जॉईंट व्हा आमच्या सोबत सिद्धेश म्हात्रे आमच्या सोबत जॉईंट होतील नेक्स्ट मॅचचा टॉस आपण केला जाईल प्लीज सुशांत आपला कॅप्टन पाठवा अन्यथा तुम्हीच टॉस साठी या मनोज नाईक आज आयोजनामध्ये भरपूर गोष्टीमध्ये ते बिझी आहेत साऊंड सिस्टीम असेल आयोजन असेल याकरिता सुशांत नाईक आमच्यासोबत जॉईंट होतील आणि हृदेश म्हात्रे आपण पाहू शकाल चला आदरणीय गणेश नाईक साहेब यांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस धारावी वॉरियर्स वर्सेस सामना आपण पाहू शकाल आर.के. ब्रदर्स हा संघ देखील आहे कॉल करतील हेड इज कॉल अँड कॉल इज हेड रितेश टॉस तुम्ही जिंकलाय काय निर्णय असेल आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ पहिल्या सामन्यामध्ये अगदी चुरशीची लढत पाहायला मिळाली आणि पहिला सामना म्हणजेच चांगल्या पद्धतीने तुमचा संघ जिंकलाय गोलंदाजी डिपार्टमेंट खूप चांगलं झालं काय म्हणाल एंटायर टीमच्या परफॉर्मन्स बद्दल गोलंदाजी तर खूप चांगली झाली बॅटिंग माझ्याकडून पण झाली नाही ते आता सुधारायचा प्रयत्न करेन आणि हा पण सामना जिंकण्याचा प्रयत्न करू हा सामना जिंकतो तर आपल्याला संधी असेल की या पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी कशा पद्धतीने पहिला सामना जिंकल्यानंतर टीममध्ये मीटिंग झाली हो मीटिंग झालीच ज्यांची ज्यांच्या चुका झाल्या त्यांना पण सांगितलं का याच्यापेक्षा बेस्ट परफॉर्मन्स द्या तुम्ही ते पण बोलले आता बघू सामन्यात काय होतं येस सुशांत तुमच्याकडे येतोय पहिल्या मॅचचा तुम्ही मॅन ऑफ द मॅच होतात खूप चांगली कामगिरी राहिली होती इंटायर तुमच्या टीमची देखील आणि तो सामना एकीकडे झुकला होता पण तरी देखील तुम्ही तो जिंकलात म्हणजे गोलंदाजीच्या जोरावर तुम्ही सामना जिंकलात काय म्हणाल टीमचा जो परफॉर्मन्स झाला त्याबद्दल टीमचा परफॉर्मन्स आता
सर्व व्यवस्थित आमचा जो आयकॉन आहे तो सर्व व्यवस्थित हँडल करतो आणि आम्हाला प्रोत्साहन देतो आणि आम्ही जेवढं होते आम्ही मदत करतो. काय म्हणाल आता बॅटिंग करायची आहे राईट. किती धावा मग माइंडसेटमध्ये असतील की किती धावांमध्ये पोचायचा प्रयत्न असेल? 50+60. विश ऑल द बेस्ट सुशांत आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम धारावे स्ट्रायकर्स टीम, दोन्ही टीम द्वारी वॉरियर्स टीम. आणि नुकताच टॉस झाला, धारावे वॉरियर्स टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलाय बॅटिंग करण्यासाठी RK ब्रदर्स टीमला. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा संतोष म्हात्रे सँडी सरांच्या वाणीतून ऐकूया या इनिंगची कहाणी. धन्यवाद. थँक्स लॉट विघ्नेश, द मल्टी टॅलेंटेड कमेंटेटर. टॉस किती झाला, चौथी मॅच आपल्या लगेचच ही मॅच संपल्यानंतर भेटीला येईल. तो परत तिसरी मॅच क्रमांकाची आपल्या मैदानामध्ये 44 धावांचं टार्गेट समोर उभं केलं. पहिल्यांदा बॅटिंग करताना टॉस झाल्यानंतर 8-5 टायगर्सने आता पिछा करताना आपण पाहणार आहोत. अर्थातच धीरज बोरे यांची टीम धारावे स्ट्रायकर्स. NMPL पर्व जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पर्व आपल्या नावे केलं होतं. सचिन हिराजी नाईक टीम लीडर अँड कोच, सुपरबली कोच प्रशिक्षकाची धुरा सोपवली होती स्वप्नील म्हात्रेने, रविकांत मोरेशन म्हात्रे. अफलातून ते पर्व आपण पाहिलं, पण त्याच्यानंतरच टीम आता धारावे स्ट्रायकर पिछा करेल. 44 धावांचा 5 ओव्हरची मॅच, 8.80 रन रेट रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. आणि उत्तर देण्यासाठी मच्छिंद्र लेफ्ट हँड उर्दू विकेट. पहिला चेंडू शॉर्ट आर्मचा बॅकफुट स्टेअर ऑफ द विकेट. लाजबाब खऱ्या अर्थ पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या चेंडूवर विकेट. पहा किती विरुद्ध दिशेला, विरुद्ध टोकाने मात्र मॅच. ततच धारावे स्ट्रायकर्स. येस, धारावे स्ट्रायकर्सला का? चला धारावे वॉरियर्सला मी विनंती करतोय आपण आपल्या डगआउट मध्ये बसायचं आहे. तिथूनच सामन्याचे सूत्र तुमच्याकडून. येस, सुनील पाटील कार्यसम्राट, माजी नगरसेवक जे स्पर्धेचे या लीगचे प्रणेते आहेत. जर मच्छिंद्र 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारतोय ना, म्हणजे एका ओव्हर मध्ये कधी 3 षटकार मारायला मिळवा. कार्यसम्राट माजी नगरसेवक जे प्रणिती आहे, शिल्पकार आहेत प्रीमियर लीगचे सुनीलजी पाटील, यांच्याकडून दिले जातील रोख रुपये 1500. बॅकफुट बघायला स्केअर केलं. एक काळ होता आम्ही स्वतः पाळल्या सुनीलजी पाटील यांना. व्हॉट अ लवली. तिन्ही डिपार्टमेंट त्यांचे स्ट्रॉंग. विकेट किपर, बॉलिंग असो, बॅटिंग असो, सुपर्ब. आणि त्यांच्याच मार्फत या मच्छिंद्रसाठी कधी एका ओव्हर मध्ये 3 षटकार ठोका मिळवा. माझ्याकडून रोख रुपये 1500 कॅश प्राइज. पहिल्यावर किती होतं? जोरदार हमला बॉल, हप्पा लगोर उडवला, चेंडू जाते सरळ काऊ कॉर्नर, एक टप्पा क्रॉस, 4 रन. आवश्यकता असताना पहिला ओव्हर आपल्या बाजूने खेचला जातोय स्ट्रायकर्स, कारण त्याची दणदणीत सुरुवात करून देतात दोन्ही बॅटर. ओपनिंग सलामीला येताना एका बाजूला मच्छिंद्र, दुसऱ्या बॉलर दीपक. बॉलिंग मार्कवर नितीन पाटील फ्रॉम 40+ धारावे. स्पर्धेचा नियम. येस, फक्त या
भीमरसाठी आहे, भीमरसाठी व्ह्यू आहे. नवखुरा गोलंदाज बॅकफुट बघा काय क्रिकेट खेळलाय सुपर. व्यावसायिक क्रिकेट जसं खेळलं तसं चौकार आला त्याच्यात बॅकफुट बघा जागा बनवून त्याला कट केलं. बॅकपट गली आणि शॉट थर्ड मॅचच्या मध्ये जिथे गोष्टांक एक सिंगल. ओव्हरची झाली पहिली समाप्ती. दमदार सुरुवात म्हणता येईल कारण धावसंख्या 12, एकी गडी निभाता 0 गडी बाद 12 असं दमदार प्रत्युत्तर दिलं जातं धाराव्या स्ट्रायकर कडून. 8-5 टायगर्स. चर्चा रंगली. 1 ओव्हरची समाप्ती आणि 1 मिनिट आणि 41 सेकंद होतात. 4 ओव्हरसाठी तुमच्याकडे 20 मिनिटं आहेत. लवकर ओव्हर संपवलं. तारीफ करतो मी खास करून जे पहिलं ओव्हर आता आलं त्यांना माहिती नितीन पाटील कारण योग्य शिस्तीचा खेळ आहे 40+. ती शिस्त दाखवली त्याने. प्रामाणिक शिस्त. 9:30ला पहिला चेंडू टाकला जातो. नवी मुंबई 40+चा इतिहास आहे. पहिला चेंडू 9:90च्या आत. तुम्ही 8 या 9 त्याला काय घेणं नाही फक्त शिस्त. तुम्ही 9 मध्ये खेळा नाही तर 10 किंवा 11 पण वेळेनुसार चेंडू पळेल यात्रा देतो. त्या शिस्तीने मात्र गोलंदाजी टाकली 40+ नितीन पांडे. अवघं 1 मिनिट आणि 50 सेकंद म्हणजे 3 मिनिटांमध्ये पहिला ओव्हर. फुलेंचा चेंडू लाभ केला. क्षेत्ररक्षण खाली तर क्षेत्र खाली मध्ये चेंडू ट्राय होताना चौकारांसाठी नाही षटकारांसाठी लावल्यात पण हरकत नाही कारण चौकारांची गरज आहे. षटकारांचे 3 षटकार कधी मारा ऐकून आणि 1500चं कॅश प्राईज सुनीलजी पाटील माजी कार्यसम्राट नगरसेवक यांच्याकडे दिले जातील मच्छिंद्रसाठी. चौकार आल्या मच्छिंद्रच्या बॅटमन धावसंख्या झपकन पोहोचवते 16वर. फटका चांगला चला आकाशामध्ये खेळते परंतु ताकद थोडी कमी पडते. मच्छिंद्र जोर लगा के चौकार येतोय. 3रा 4 रन. मला संदेश देतोय. थँक्यू सो मच. दर्शत आणि मच्छिंद्र इज अँकल ऑफ द मिस्टर फिक्झिबल मिस्टर प्ले ऑफ द सिरीज धीरज भोईर. आणि काकाने बघा कसं आपल्या पुतण्याचं खरे बोल ठरवताना काय बॅटिंग केली. 3 चौकार सजवले. वैयक्तिक पोस्ट 14वर टीमला घेऊन जातोय 20. बॅक फुटवर कडक स्ट्रोकर स्केअर ऑफ द पॉइंट. दणदणीत जाईल कुठे उदयजी तांडेल सांगतील. 1 डे सिंगल. सिंगल आले 21 बनवायचे आहे. 44 आत्ता 23 धावांची आवश्यकता. मॅच लवकर जवळ आणले काकाने आपल्या पुतण्यासाठी. परंतु पहिली मॅच मामा आणि भांजे हारलेत. मामा सचिन आणि विकी. सतीश भोईने जर झेल पकडला जय माता दी मित्रमंडळ 1000 रुपयाचे कॅश. थँक्यू सो मच. चांगला खेळ मैदानाच्या केवळ दुसरं प्रगतीपथावर असताना 4 चेंडू आतापर्यंत झाल्यात आणि धावसंख्या पहा कुठे गेली पोहोचले 22वर. खऱ्या अर्थाने 8.8-0ची प्रत्येक ओव्हर मध्ये अवस्था येतात. दॅट इज अ लवली प्रत्युत्तर. चोख प्रत्युत्तर धाराव्या स्ट्रायकून दिलं जातं. 8-5 टायगर्स. फटका हवेमध्ये. ओ माय गॉड हातबळ झाला बिचारा. त्याच्या मस्तोन दस्तक देताना आला षटकार बॅटमधून. आता एक खूप मागणी गोलंदाज आणि ब्लास्ट. 5 चेंडू मात्र पाहिलं तर धावा खर्च केल्यात तब्बल 16. 16 रन इन 5 बॉल्स. चला उदयजी तांडेल काहीतरी सांगतायत. अवघ्या 11 चेंडू मध्ये एकदम चोख उत्तर प्रत्युत्तर. बॉल पुढवा 28 झाल्यात. 28 ओनली 11 बॉल. खऱ्या अर्थाने 5 ओव्हर मध्ये बनवायच्या 44 पण इथे दमदार सुरुवात. दोन्ही आघाडीवर मच्छिंद्र आणि दीपकने 3 चौकार मच्छिंद्रचा बॅटफोन बरसलेत. अलॉन द कार्पेट. दीपकचा एक ब्लास्ट आता पाहिला. 1 चौकार त्याच्यात तो 12वर. सुरेख अशी दमदार सुरुवात करून दिली धारावे स्ट्रायकर्स. NMPL नवी मुंबई प्रीमियर लीगचा पहिला विजेता याच नामाचा होता टीम आणि टीमचे मालक होते.
परंतु यावेळेला स्वप्नील म्हात्रेच्या सोबत आहे आकाश म्हात्रे हे संघ मालक. दमदार सुरुवात, चांगली मजबूत कडी बनवली, मजबूत स्थितीमध्ये स्ट्रायकर बिन गडी बाद 28. शेवटचा बॉल, दुसरा ओव्हर हवेमध्ये, चेंडू डाऊन द बॉल आणि पहिला विकेटचं झालं इथे पण पतन बॅट्समन जो षटकार आला दीपकच्या बन तो बॅट्समन तंबूच्या सरा एक गडी बाद. आता 28 एकही गडी बाद नव्हता 28, परंतु शेवटचा बॉल एक बेस्ट किमती विकेट ज्याने आपल्यावर चढवलं षटकार त्याला तसंच जशात तसं उत्तर देताना टिट फॉर टॅट बॅट्समनला 2 ओव्हरचा खेळ जमला. 14 धावांच्या सरासरी 28 एक गडी बाद. परतूया मॅच मध्ये 28 बनल्या, 44 टार्गेट येणारे चेंडू आता शिल्लक 18 आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी फक्त 16 बॉल जास्त येते आहेत आणि धावा कमी. 18 चेंडू आणि फक्त 16 धावांची आवश्यकता. 16 मोर रिक्वायर्ड टू व्हेरी फर्स्ट मॅच विन टू द दाराबेस टायगर. 18 चेंडू आणि 16 धावा. मैदानाचा आत नवीन बॅट्समन आला कारण 2 ओव्हर नंतर आझादी आहे, स्वतंत्र आहे, अनियम आहे या लीगचा. 2 ओव्हर किंवा 3 विकेट आयकॉन मैदानाच्या मध्ये प्रवेश मिळेल बॅटिंग साठी, उतरू शकतो. तो उतरलाय कारण 2 ओव्हरची समाप्ती. मिस्टर फिक्झिबल, मिस्टर 360 अँड प्लेअर ऑफ द सिरीज. किती नावं दिलेत आमच्या विघ्नेशने धीरजला. तंतोतंत त्याचे खरे बोल्ट होताना तसंच फिक्झिबल तो वागतो रबराकदनी. 360 तर धमाल उडवतो. 180 येतं त्याचं घरचं मैदान. तो क्रमांकावर कॅप्टन आला मैदानाच्या जो गरज आहे 18 चेंडू आणि 16 धावांची. 18 गेंदे 16 रन. बॉलिंग मार्कर 3रं ओव्हर आणि टीमचं आदित्य याला आपला प्लेअर टाकण्यासाठी बॉलिंग मार्कर समोर आहे ज्याच्या बॅट मधून आल्यात काका आणि पुतण्या. बॅकफुट वगैरे हलत्या आणि फक्त त्याला दिशा दिली. फक्त सिंगल मिळते. बॅटने आले. विनोदने सांगितलं, विनोदजी भगत फ्रॉम जुगाव. दुसऱ्या बाजूला जे एक क्रिकेट त्याने गाजवलं क्रिस केन्स या नावाने सुप्रसिद्ध उदयजी तांडेल आणि ही नेम इज गिवन माय बेस्ट फ्रेंड प्रदीपजी विचारे आरजे. पहिली नाव आणि सिंगल. धावसंख्या हलकीशी पुढे जाते 29 वर. पॉइंट आहे, कव्हर आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे. हलक्या त्याने ग्लान्स करण्याचा प्रयत्न. डाऊन द पाहूया चेंडू कुठे जाते. सिंगल वाचवले आय थिंक. धाव मात्र वाचवले. घोषांकित क्षेत्राच्या आत जाईल तोपर्यंत एसटी रक्षक विशाल टीम कॅप्टन आयकॉन सुपर्ब बिहाइंड द स्टंप. सावकाश गतीने ऑन द कार काय स्ट्रोक मारल्या. सुपर्ब पण मिळेल फक्त सिंगल. आता जास्ती घायची करायची गरज नाही कारण समोर पुतणी आहे. पुतण्याला आपण उद्ध्वस्त करायला देऊया मॅच असं म्हणणं आहे काकाचं. चला जाता जाता बाजू में जोर आहे. परंतु पारितोषिक लावले आमच्या या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार सुनीलजी पाटील याने मच्छिंद्रसाठी कधी एकामध्ये तुम्ही 3 षटकार ठोका आणि माझ्याकडून मिळवा 1500 रुपये कॅश. बॅकफुटवर गेला, जागा बनवली, स्क्वेअर ऑफ द पॉइंटला सिंगल घेतली आणि जे करायचंय आता पुतण्या तुकर असं सिंगल काढताना मच्छिंद्रन सांगितले धीरजला. धावसंख्या एकने पुढे जातोय 31. आता फक्त आणि फक्त 13 धावा दूर. पहिली मॅच जिंकण्यासाठी पर्व 3 दाराबे प्रीमियर लीग दाराबे स्ट्रायकर्स. राईट आर्म ओव्हर द विकेट मिस्टर मेकस्टोक. परंतु कावकोंड जायला लॉंगॉनच्या ठिकाणी फील केले क्षेत्ररक्षण. तो सिंगलने खातं कोल्ड धीरजने. 8 मिनिटं आणि 49 सेकंद होत आहेत. ओव्हर क्रमांक मैदानाच्या आत चालू 3री. तारीफ करतो मी कारण 4 ओव्हरला तब्बल 20 मिनिटे. काय टाइमचा सदुपयोग केले पा परफेक्टली उपयोग. डाऊन द बॉल बिग विकेट. काका परतलाय पण पुतण्या आहे सुरक्षित. काय खेळी केली. तारीफ करतोय मच्छिंद्र. सुप्पा मच्छिंद्र बोरची खेळी मात्र संपुष्टात. 2 गडी बाद. आता स्कोर आहे 44 धावांचा पिछा करताना दाराबे स्ट्रायकर्स 32. आणि त्यांचे आयकॉन असा त्रिवेरी संगम
कारण सुनील पाटील यांना माहिती स्वतः 40+ अजूनही क्रिकेट खेळतात. सुनीलजी पाटील ज्येष्ठांना तुम्ही विसरू नका, कारण ज्येष्ठाकडून आपण धडे घेतलेत, त्यांना का विसरावं. त्यांना निश्चित मात्र फॉर्मॅट तुम्ही उतरा. हे चांगला प्रणितीने जेव्हा क्रिकेट चांगला खेळतो प्रणिती शिल्पकार, तेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. त्यांनी घडवल्यात आणि घेऊन आल्या सुरेख तीन आपल्या भेटीला. धारावे डायनामिक प्रीमियर लीग 2025 इथे 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. आदित्यने अतिशय चांगलं ओव्हर टाकलं, फक्त धाबा दिल्या, खर्च केल्या 4 अँड बेस्ट विकेट मच्छिंद्र बॅक इनटू द पॅव्हिलियन. 2 गडी बाद. स्कोर आहे 32. 12 धाबा दूर. पिचिंग डाउन द लेग साइड. घोषणा केली आहे इथे अंपायर विनोद बंगने. वाईट +1 2 धाबा, म्हणजे अजूनही अंतर जे विजयाचे जवळ जाताना धारावी स्ट्रायकरचं. आता फक्त न फक्त 10 धाबांची आवश्यकता. ओनली 10 रन रिक्वायर्ड इनटू द 12 बॉल. 12 चेंडू आणि 10 धाबा. बॅकफुट वर गेला हलक्या, त्याने फक्त त्याला कट केलं. घोषांकित मध्ये 1 सिंगल मिळते. 1 ने स्कोर मात्र पोहोचतोय 35 वर. आता 9 धाबांची आवश्यकता. चेंडू 11 चेंडू 9. एक मॅजिक स्पेल टाकावलं तर मॅच मध्ये मजा येईल. राईट आर्म राऊंड द विकेट. ऑफ स्टंपच्या खूप बार. हे असं केलं ना तर बॅट्समनला बॅटरला जास्त करण्याची गरज नाही, कारण वाईटच्या रूपाने तुम्ही धावा खर्च केला. अगोदरच धावसंख्या खूप कमी आहे. आता 8 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बॉलिंग मार्कवर विशाल, स्वतः टीम कॅप्टन. ओ माय गॉड, आजची मनपस्थिती बघितली ना तर थोडीशी मात्र खालावले विशाल. बॅटिंग करताना तो रेस मध्ये नव्हता. एक षटकार जरूर होता, पण तो ज्या प्रकारे खेळतो ना ती बॅटिंगची दमदारपणा दिसला नाही. आता बॉलिंग, ग्रेट बॉलिंग यार. अगदी खोलात टाकला, फ्लिक केला, सिंगल घेतली. या धावांची आवश्यकता आहे. जास्त करण्याची गरज नाही, ओळखलंय. जर कमी चेंडू जास्त असले ना त्याचा खरा खेळ बघायला मजा आली असते धीरेचा, परंतु इथे चेंडू जास्ती आणि धावा कमी. का उथळ करावे, कोणतीच आवश्यकता. सिंगल घेते ना, टीमला अजून जवळ पोहोचते विजयाच्या. 38 बंद. आता फक्त 6 धावांची आवश्यकता. ओनली 6 रन टू विक्टरी. धारावी स्ट्रायकर. बऱ्याचशा खेळाडूंचे नावाजलेले मात्र इन होते. पर्व पहिला जिंकला राहुल शेट्टी होता. हर्षल इमर्जिंग प्लेयर, NMPL विजेता, टच अँड गो. अमित, असे कितीतरी धुरंधर होता आणि त्याचा लीड करत होता सचिन हिराजी नाईक. स्ट्रायकर NMPL. सिंगल घेतली, धावसंख्या अजून पुढे जाते, पोहोचते 39. आता 5 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. 8-5 टायगरच्या विरोधामध्ये विजयाचा अगदी जवळ समीप धारावी स्ट्रायकर. फक्त 5 धावांची आवश्यकता. ओनली 5 रन्स रिक्वायर्ड. आणखी सिंगल दिशा दिली. जरी सावकाश गतीने टाकतो तर हुशार आहे, हे ओळखलं धीरजने. फक्त सिंगल भरोसा ठेवलाय. आता 4 धावा दूर. 7 चेंडू म्हणजे 8 चेंडूचा खेळ बघा. 8 मध्ये फक्त जिंकण्यासाठी 4. खूप खामोश, खांदे पडले, थोडासा जोर आला असता जर धाबा जर दुपटीने असत्या. परंतु क्रिकेट आहे, काय होऊ शकतं. पल्ला कधी बदली होईल हे सांगणं मुश्किल. विशाल कॅप्टन. ऑफसाइड ऑफ स्टंपला पिचिंग झाला. डाऊन द बॉल, ऑफसाइड ऑफ स्टंप, बॅकफुटवर जाताना पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. आता 7 चेंडू आणि आवश्यकता आहे 4. 7 बॉल आणि 4 धावा. मॅच क्रमांक 3 आपल्या मैदानामध्ये आपण पाहू शकतो. धारावी प्रीमियर लीग 2025 दिवस रात्रीला पहिला खेळ. सुपर बॉलिंग यार, सुपर बॉलिंग. ही आवश्यक होती. ही आवश्यक असतं कॅप्टनला प्रेरित करण्याचे, इतरांना इन्स्पायर. ओव्हर क्रमांक 4 संपतोय आणि 4थ्या ओव्हरसाठी टाइम घेतलाय फक्त 10 मिनिटं आणि 50 सेकंद. तारीफ करतो आम्ही 8-5 टायगरच्या कॅप्टनची आणि त्याच्या गोलंदाज. खरा अर्थ 4 मध्ये 20 मिनिटं दिली होती, पण क्रिकेट किती फास्ट मात्र गोलंदाज टाकले. सुपर. आता 6 चेंडूचा खेळ बाकी. 6 मध्ये 4. 6 गेंदे 4. इडन गार्डन्स कोलकाता. जेव्हा 6 मध्ये 5-4 असला की आम्हाला सचिन रमेश तेंडुलकर आठवतो. हिरो कप साऊथ आफ्रिका. सचिन नावामध्ये जादू आहे. सचिन हिराजी नाईक, सचिन रमेश तेंडुलकर, सचिन पिलगावकर असो, या सचिन मध्ये काहीतरी जादू आहे. ती जादू दाखवली इडन गार्डन्स मध्ये सचिन रमेश तेंडुलकरने अगेन्स्ट द साऊथ आफ्रिका. 5 धावा डिफेंड. कपिल देव निकन गोलंदाजी मात्र नक्कीच इंटरेस्ट नव्हता. ते सचिन मोहम्मद अजून सांगितलं दे माझ्याकडे मित्रा, बाकीचं काम करतो. काम तमाम केलं मित्रांनो. इथे 4 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 4 आणि गोलंदाजी मार्कवर येतो सिद्धार्थ नाईक.
6 गेंदे 4 रन. पॉइंट खडं केलं. पॉइंट कव्हर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑन लॉंग अप आहे. काऊ कॉर्नर. पहिला चेंडू तिथे इडन गार्डन होतं. हे माझ्या हक्काचं मैदान आहे. याच्यावरून असेच गोलंदाजाला मी फिनिश करताना मॅच संपलं. मॅच फिनिशर धीरज. व्हॉट अ शॉट. 5 चेंडू शिल्लक आणि जवळपास 8 गडी राखून पहिली विजयाची चव चाखायला लावली धारावे स्ट्रायकरला. वेल डन ना धीरज अँड होल टीम धारावे स्ट्रायक ऑन द मॅच. नाव टाइम फॉर द चूज द प्लेयर ऑफ द मॅच. या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने ट्रॉफी देऊन आम्ही प्रदान करणार आहोत. सन्मानित करणार आहोत. प्रतीक पंढरीनाथ भोईर इज प्लेयर ऑफ द मॅच इन दिस मॅच. जसं मॅचला चौथ्या सुरुवात होईल आम्ही पुन्हा आमच्या कमेंट्री मध्ये सन्मानाने बोलू आमच्या लाडक्या बानेला विघ्नेशला. आइए विघ्नेश.